चला, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स याच्यावर एक्झाम्पल चालू आहेत बघा. इफ पॅरलल देन डिवाइड्स इन द सेम रेशो, हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. इफ डिवाइड्स इन द सेम रेशो देन पॅरलल, हे असं हो. हे पहा, हा ट्रायंगल, ही लाईन समजा पॅरलल आहे. इफ पॅरलल देन डिवाइड्स इन द सेम रेशो, म्हणजे हा रेशो आणि हा रेशो कसा असतं, सेम. ह्याला म्हणतात BPT. आणि त्याचा कॉन्व्हर्स, जर हे डिवाइड्स इन द सेम रेशो असेल तर देन पॅरलल, कॉन्व्हर्स ऑफ BPT. आता याच्यावर डिपेंड असणारे काही एक्झाम्पल. तर पुढचं, तर आजचं फर्स्ट 1 2 3 1 2 3 थोडं मोठं काढतो बरं का ट्रायंगल. 1 2 3 4 5 आणि 6. 4 5 6. हे इथून ते असं इथपर्यंत, हे इथून इकडं, आणि हे असं. काढा, फिगर काढा. PQR, PQR हा मोठा ट्रायंगल, छोटा ट्रायंगल ABC, आणि मधला हा पॉईंट O, मधला पॉईंट O. इन फिगर ABC, B and C are points. ABC are points on OP, OQ and OR respectively, such that AB parallel to PQ and AC parallel to PR, show that BC parallel to QR. चला, फिगर काढा, क्वेश्चन लिहून घ्या. आपल्याला AB पॅरलल टू PQ दिले बघा. जे दिले, जे गिव्हन आहे त्याची मार्किंग करू. AB पॅरलल टू PQ, हे AB पॅरलल टू PQ, हे दोघं पॅरलल आहेत बरं का. हा AB, हा PQ. AC पॅरलल टू PR, हा AC पॅरलल टू PR, हे दोघं पॅरलल आहेत. आणि प्रूव्ह करायचं आहे BC पॅरलल टू QR. जे प्रूव्ह करायचं त्याची मार्किंग करत नसते का, फक्त जे दिलं आहे त्याची मार्किंग. एक पॅरलल, दुसरी जोडी पॅरलल, आणि BC पॅरलल टू QR हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. चला, तर आता हे दोघं ज्या ट्रायंगलमध्ये पॅरलल आहेत तो ट्रायंगलमध्ये जाऊया. इन ट्रायंगल OPQ, हे का ह्या ट्रायंगलमध्ये. मग प्रूफ नंबर 1, इन ट्रायंगल OPQ, या OPQ मध्ये कोण कोणाला पॅरलल आहे? AB पॅरलल टू PQ, AB पॅरलल टू PQ. ह्याला रिजन गिवन, सो
In a triangle, if parallel then divides in the same ratio. म्हणजे कसं होईल? OA upon AP equal to OB upon BQ. OA upon AP equal to OB upon BQ. ह्याला नंबर 1 आणि ह्या थेरमचं नाव काय आहे? BPT. In a triangle, if parallel then divides in the same ratio. ह्या 3 लाईनचा हा काय आहे? थेरम. आता नंबर 2, हे दोघं कोणत्या ट्रँगलमध्ये पॅरलल आहेत बघा बरं? AC आणि PR. तर इन ट्रँगल OPR या ट्रँगलमध्ये हे पहा, AC पॅरलल टू PR. इन ट्रँगल OPR कॉमा AC पॅरलल टू PR. ह्याला रिझन गिवन. सो if parallel then हे divides in the same ratio. म्हणजे OA upon AP equal to OC upon CR. So OA upon AP equal to OC upon CR. ह्याला नंबर 2 आणि ह्या थेरमचं नाव काय आहे? BPT. संपलं. हे दोनच पॅरलल आहेत बघा, हा एक आणि हा एक. हे नंबर 1, हे नंबर 2. आता फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 सांगा काय सांगता ते फ्रॉम 1 and 2. OA upon AP, OA upon AP, लेफ्ट हँड साइड्स आर इक्वल, सो राईट हँड साइड्स आर ऑल्सो इक्वल. म्हणजे कोण कोण इक्वल? OB upon BQ इक्वल टू OC upon CR. सो हे चौघं कोणत्या ट्रँगलमध्ये येतात बघा बरं? OBBQ, OBBQ हे दोघं, OCCR, OCCR हे दोघं. तर हे दोघं आणि हे दोघं OQR मध्ये येतात ना. सो हे चौघं इन ट्रँगल OQR कॉमा याचा अर्थ काय होते बघा? डिवाइड्स इन द सेम रेशिओ. OB upon BQ divides in the OC upon CR same ratio. OB upon BQ equal to OC upon CR. म्हणजे divides in the same ratio then parallel. असा कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे बघा. BC parallel to QR. So BC parallel to QR. आणि ह्या थेरमचं नाव काय? कॉन्व्हर्स ऑफ BPT. आणि हेच प्रूव्ह करायचं बघा. आणि हेन्स प्रूफ BC पॅरलल टू QR. चला सॉल्व करा, व्हिडिओ पॉज करा, सॉल्व करून घ्या. नंबर 2, हे प्रॅक्टिस सेट 6.1 चालू आहे. त्याच्यामध्ये हे 2 थेरमवर सगळे एक्झाम्पल आहेत बघा. BPT आणि CBPT. CBPT म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. याच्यावर सगळं चालू आहे. चल नंबर नेक्स्ट. using BPT comma prove that a line drawn through the midpoint of one side of
a triangle of a triangle parallel to another side, parallel to another side, bisects the third side. Bisects the third side. हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे नंबर आजचा काय दुसरा. आजचं सेकंड एक्झाम्पल आहे बघा हे. आता हे असं सेंटेन्सच्या स्वरूपात हे क्वेश्चन आहे. तर ह्याचं काय करू आपण, पहिल्यांदा फिगर काढू, ह्याचं गिव्हन लिहूया, ह्याचं टू प्रूव्ह लिहूया आणि नंतर मग ह्याचं प्रूफ लिहूया. चालेल? पाहता? चला. ओ ट्रँगल. ओ ट्रँगल म्हणजे एक ट्रँगल. हे का, हे एक ट्रँगल, त्याला नाव देऊ ए बी सी. पुन्हा अ लाईन. अ लाईन म्हणजे एक लाईन. हे का, ही एक लाईन डी ई. मग a line DE intersects side AB at D and AC at E of triangle ABC. हे झालं गिवन. पुढं मिड पॉइंट. आता कुणाचा मिड पॉइंट, कशाचा मिड पॉइंट बघू. अ लाईन ड्रॉन थ्रू द मिड पॉइंट ऑफ वन साईड. हे पाहिजे, ही वन साईड, याचा हा मिड पॉइंट, त्याच्यातून ही लाईन काढल्या बघा. अ लाईन ड्रॉन थ्रू द मिड पॉइंट ऑफ वन साईड. मग हा मिड पॉइंट आहे म्हणून ह्याची मार्किंग करू बरं का. ए डी इक्वल टू डी बी. मग डी इज मिड पॉइंट ऑफ ए बी असं पण लिहू शकतो आपण. पुढं हे गिवनमध्ये बरं का. पुन्हा पॅरलल. कुणाला पॅरलल. अ लाईन ड्रॉन थ्रू द मिड पॉइंट ऑफ वन साईड ऑफ अ ट्रँगल पॅरलल टू अनदर साईड. ही लाईन या साईड, एका साईडच्या मिड पॉईंटमधून जाते पॅरलल टू अनदर साईड, म्हणून हे पॅरललची मार्किंग करू आपण. हे ते ॲरो काढू. हे दोघं पॅरलल आहेत बरं का. आणि अनदर साईड बायसेक्ट्स द थर्ड साईड. तर ही थर्ड साईडला बायसेक्ट करते, हे प्रूव्ह करायचं आहे. हे बायसेक्ट मग आपल्याला दिलं आहे का, मिड पॉईंट दिला आहे एका साईडचा, पॅरलल आहे दुसऱ्या साईडला आणि बायसेक्ट करते थर्ड साईडला. मग हे दोन गिवन आहेत आणि बायसेक्ट हे काय आहे, प्रूव्ह. मग गिवन इन ट्रँगल ए बी सी. इन ट्रँगल ए बी सी डी इज मिड पॉइंट ऑफ ए बी. डी इज मिड पॉइंट ऑफ ए बी. फुल स्टॉप. दिले बरं का. डी इज मिड पॉइंट ऑफ ए बी. लाईन डी पॅरलल टू साईड बी सी. लाईन डी पॅरलल टू साईड बी सी. हे पण दिलं आहे पॅरलल. आणि टू प्रूव्ह आपल्याला काय प्रूव्ह करायचं. लाईन डी थर्ड साईडला बायसेट करते म्हणजेच ई इज मिड पॉइंट ऑफ ए सी. हे प्रूव्ह करायचं. ई इज मिड पॉइंट ऑफ ए सी. तर ही लाईन ए सीला बायसेट करते म्हणजे ई हा मिड पॉईंटच होते ना. पण ह्याची मार्किंग करायची नाही बरं का, कारण हे प्रूव्ह करायचं आपल्याला. मग मिड पॉईंट आहे म्हणून त्याची मार्किंग ए डी इक्वल टू डी बी. पॅरल आहे म्हणून त्याची पण मार्किंग ॲरो. पण हे बायसेट करायचं आहे आणि हे प्रूव्ह करायचं आहे म्हणून त्याची मार्किंग नाही. इथपर्यंत काय अडचण आहे का बघा. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. आता प्रूफ. नंबर वन. चला पहिल्यांदा हे घेऊया. डी इज मिड पॉइंट ऑफ ए बी. नंबर वन. ह्याला रिझन गिवन, कारण दिलं मिड पॉइंट आहे म्हणून. डी इज मिड पॉइंट ऑफ ए बी. ह्याला रिझन गिवन. दॅट इज. ह्याचा अर्थ काय होतो. दॅट इज म्हणजे याचा अर्थ
डी हा ए बीचा मिड पॉईंट आहे, याचा अर्थ काय होतं? ए डी इक्वल टू डी बी, ए डी इक्वल टू डी बी, हे ए डी इक्वल टू डी बी. सो ए डी अपॉन डी बी इक्वल टू 1, ह्याला नंबर 1. ह्याच्यासोबत मल्टिप्लायमध्ये कोण आहे? 1 आहे. ह्याच्यासोबत कोणी नसते म्हणजे मल्टिप्लायमध्ये कोण आहे? 1. मग हा डी बी इकडे येऊन डिवाईड झाल्यावर तिकडे कोण राहते? 1. सो ए डी अपॉन डी बी इक्वल टू 1, ह्याला नंबर 1. नंबर 2, आता ह्या मिड पॉईंटचं काम संपलं बघा. ए डी अपॉन डी बी इक्वल टू 1 म्हणजे हा रेशो आणि हा रेशो, ह्या दोघाचा रेशो किती आला आहे? ए डी अपॉन डी बीचा किती आला आहे? 1. आता काय करू? ट्रँगलमध्ये जाऊ. इन ट्रँगल ए बी सी, डी ई पॅरलल टू बी सी घेऊ. मग इन ट्रँगल ए बी सी कॉमा डी ई पॅरलल टू बी सी, डी पॅरलल टू बी सी, ह्याला रिझन गिवन दिलंय आपल्याला पॅरलल आहे म्हणून. सो आपल्याला थिअरम माहीत आहे, इनर ट्रँगल इफ पॅरलल देन डिवाइड्स इन द सेम रेशो. जर पॅरलल असेल तर हे डिवाइड्स इन द सेम रेशो होते, म्हणजे ए डी अपॉन डी बी इक्वल टू ए ई अपॉन ई सी, ए डी अपॉन डी बी इक्वल टू ए ई अपॉन ई सी. आणि हा थेरम कोणता आहे? बी पी टी, इनर ट्रँगल इफ पॅरलल देन डिवाइड्स इन द सेम रेशो. हा 3 लाईनचा हा काय? बी पी टी थेरम आहे. सो या हा रेशोची व्हॅल्यू किती आहे बघा? ए डी अपॉन डी बी, ए डी अपॉन डी बी किती आहे? 1. म्हणून हे 1 इक्वल टू ए ई अपॉन ई सी, ह्याला रिझन फ्रॉम 1, कारण इक्वेशन 1मध्ये ह्या दोघाची व्हॅल्यू किती आहे? 1. म्हणून ह्या दोघाच्या ठिकाणी 1 आणि ए ई अपॉन ई सी. आता हा ई सी इकडे येऊन काय होते? मल्टिप्लाय. सो ई सी इक्वल टू ए ई अँड दॅट इज ई सी इक्वल टू ए ई. याचा अर्थ काय होते बघा बरं? हा ई सी आणि हा ए ई हे दोघं इक्वल आहेत. तेव्हा हे प्रूव्ह केलं की आपण, हे दोघं कसे आहेत? इक्वल. हे दोघं इक्वल आहेत म्हणजे ई हा ए सीचा काय आहे? मिड पॉईंट. सो दॅट इज म्हणजे या स्टेपचा अर्थ इज मिड पॉईंट ऑफ ए सी आणि हेन्स प्रूफ. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे बघा, इज मिड पॉईंट ऑफ ए सी. इज मिड पॉईंट ऑफ ए सी. तर एका साईडचा मिड पॉईंट हा पॅरलल दुसऱ्या साईडला आणि बायसेट करते तिसऱ्या साईडला. म्हणून मिड पॉईंट हे गिवन, हे बघा हे मिड पॉईंट, पॅरलल हे सुद्धा गिवन आणि बायसेट करते तिसऱ्याला, म्हणजे ई हा ए सीचा मिड पॉईंट. हे टू प्रूव्ह आणि त्याचं हे प्रूफ. नंबर 3 आजचं. चला नंबर 3, using theorem of converse of BPT. तर यावेळेस मात्र कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा यूज करा म्हणतात बघा. यूजिंग थेरम ऑफ कॉन्व्हर्स ऑफ BPT, comma prove that the line joining the midpoints
of any two sides of a triangle is parallel to the third side. चला, अ ट्रँगल म्हणजे एक ट्रँगल, हा एक ट्रँगल काढला बघा, हे पहा, त्याला नाव देऊ ए बी सी. पुन्हा द लाईन जॉईनिंग द मिड पॉईंट्स म्हणले बघा, मिड पॉईंट्स. तर मिड पॉईंट्स म्हणजे प्ल्युरल. इथं भरपूर मिड पॉईंट आहेत. किती साईडचे आहेत बघू. ऑफ एनी टू साईड्स, फक्त दोन साईडचे, कारण 1 2 3 साईड आहेत, तर त्यातले कोणते दोन साईडचे मिड पॉईंट. तर आपण काय करू, ए बी आणि ए सीचा घेऊ. हा ए बीचा मिड पॉईंट म्हणून हे दोघं इक्वल, ह्याला नाव देऊ डी. हा ए सीचा मिड पॉईंट, हे दोघं इक्वल. आता मिड पॉईंट आहे म्हणून मार्किंग केला बरं का. ए डी इक्वल टू डी बी आणि हे ए इक्वल टू ई सी. आणि ह्याला जॉईन करणारी लाईन ह्या काही लाईन डी. ह्यावेळेस दोन साईडचे मिड पॉईंट दिले आहेत. मिड पॉईंट्स ऑफ एनी टू साईड्स ऑफ अ ट्रँगल इज पॅरलल टू थर्ड साईड. तर ह्या दोन साईडचे मिड पॉईंटला जॉईन करणारी लाईन ही थर्ड साईडला पॅरलल असते. म्हणजे हे प्रूव्ह करायचं आपल्याला, लाईन डी पॅरलल टू बी सी. आता ह्याला ॲरोचं करायचं नाही बरं का, कारण हे प्रूव्ह करायचं आपल्याला. मग गिवन in triangle ABC, D is midpoint of AB, D is midpoint of AB. तर या साईडचा मिडपॉईंट इज midpoint of AC. आणि टू प्रूव्ह डी इज मिड पॉईंट ऑफ ए बी, ई इज मिड पॉईंट ऑफ ए सी. टू प्रूव्ह आपल्याला काय प्रूव्ह करायचं, तर त्या मिड पॉईंटला जॉईन करणारी ही लाईन थर्ड साईडला कशी असते, पॅरलल. डी पॅरलल टू बी सी, लाईन डी पॅरलल टू साईड बी सी. Prove that the line joining midpoints of any two sides, म्हणजे दोन साईडच्या मिडपॉईंटला जॉईन करणारी लाईन ऑफ अ ट्रँगल इज पॅरलल टू थर्ड साईड. तर पॅरलल हे प्रूव्ह करायचं आपल्याला, डी पॅरलल टू बी सी. चला, हे बाबा नो लिहित जावा रे बाबा, नुसतं व्हिडिओ बघू नका. प्रूफ नंबर 1, D is midpoint of AB. D is midpoint of AB. ह्याला रिझन गिवन. सो सांगा, डी हा ए बीचा मिडपॉईंट आहे म्हणजे ए डी इक्वल टू डी बी, हे दोघं इक्वल होतात ना. सो ए डी इक्वल टू डी बी. सो ह्या डी बी सोबत मल्टिप्लायमध्ये कोण आहे, 1 आहे बघा, असते ते 1 इंटू डी बी म्हणजे डी बी. तर हा डी बी इकडे येऊन काय होईल, डिवाइड. सो ए डी अपॉन डी बी इक्वल टू 1, ह्याला नंबर 1. नंबर 2, आता ई सुद्धा मिडपॉईंट आहे. ई इज मिडपॉईंट ऑफ ए सी. ई इज मिडपॉईंट ऑफ ए सी, ह्याला रिझन गिवन. सो सांगा, ई मिडपॉईंट आहे म्हणजे हे दोघं इक्वल, कोण कोण, ए ई इक्वल टू ई सी, ए इक्वल टू ई सी. सो हा इंटू ई सी इकडून काय होईल, डिवाइड. सो ए ई अपॉन ई सी इक्वल टू 1, ह्याला नंबर 2. ह्याला नंबर किती, 2.
झालं, संपलं. दोन मिड पॉईंट दिलेत, हा पहिला मिड पॉईंट, हा दुसरा मिड पॉईंट. त्याचं हे नंबर 1, त्याचं हे नंबर 2. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 सांगा काय सांगतात ते बघा बरं. फ्रॉम 1 and 2, 1 आहे, हे पण 1 आहे. राईट हँड साईड्स आर इक्वल. हे का हे 1 1, तर लेफ्ट हँड साईड्स आर ऑल्सो इक्वल. म्हणजे कोण कोण इक्वल? हा रेशो इक्वल टू तो रेशो, हे दोघं इक्वल. सो AD अपॉन DB इक्वल टू AE अपॉन EC. सो हे चौघं कोणत्या ट्रँगलमध्ये येतात बघा? AD अपॉन DB इक्वल टू AE अपॉन EC. AD अपॉन DB इक्वल टू AE अपॉन EC. हे चौघं ट्रँगल ABC मध्ये येतात. सो इन ट्रँगल ABC कॉमा, ह्याचा अर्थ काय होतं? डिवाइड्स इन द सेम रेशो, डिवाइड्स इन द सेम रेशो. मग इफ डिवाइड्स इन द सेम रेशो देन ह्याच्या खाली काय असेल इथं ह्या स्टेपला? पॅरलल. सो D पॅरलल टू BC कॉमा लाईन D पॅरलल टू साईड BC. आणि हेच प्रूव्ह करायचे का? आणि ह्या थेरमचं नाव आहे कॉन्व्हर्स ऑफ BPT. and line D parallel to side BC, hence proof. Hence proof. ओके, आज एवढे 3च एक्झाम्पल घेऊया, बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.